आज आपण करणार आहोत बेसनची पापडी। म्हणजे जी बाजारात मिळते की नाही पापडी बघा अशी लांब लांब असते तीच, पण अगदी घरगुती पद्धतीने एवढी चविष्ट मस्त होते ना ही पापडी। नक्की ट्राय करा। तर 2 वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी 2 चमचे मी इथे ओवा छान हातावर चोळून घ्यायचा, त्यामुळे ना ओव्याची चव मस्त त्या पापडीमध्ये उतरते। त्यानंतर मीठ चवीनुसार घातलंय आणि चिमूटभर सोडा घालायचे। त्यानंतर बघा इथे पाव वाटी कडकडीत तेल घालायचं आहे। तेलाचा मोहन घातला ना की छान अशी ती पापडी खुसखुशीत होते। तर लगेच पिठामध्ये हात घालू नका, कारण तेल आपण कडकडीत गरम करून घेतले, हाताला भाजू शकतो। सगळ्यात अगोदर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं तेल कोमट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने बघा छान पिठामध्ये ना हे तेल चोळून घ्यायचं आहे, कारण अजिबात पिठाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे, नाहीतर पापडी व्यवस्थित होणार नाही। तर बघा सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि लहान मुलांना कोरडा खाऊ द्यायचा असेल तर हे तुम्ही डब्यामध्ये करून ठेवू शकता। 15 दिवस सहज ही पापडी अगदी व्यवस्थित राहते। त्यानंतर बघा अगदी कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं। आता हे बेसन पीठ जे आहे ना ते एकदम फाईन बेसन पीठ आहे, म्हणजे एकदम बारीक, त्याच्यामध्ये अजिबात अशी कणी नसते बघा, ते बेसन पीठ वापरले। तुम्ही कणीदार बेसन पीठ वापरलं तरी चालेल। तर आता बघा छान हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण सोऱ्यामध्ये घालून छान ह्याची पापडी पाडून घेणार आहोत। तर ही बघा याच पिठापासून तुम्ही शेव देखील पाडू शकता। तर बघा आता हे पीठ आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचे, पण तुम्हाला एकदम जर झिरो शेव पाडायची असेल ना तर यामध्ये ओवा वगैरे काही घालू नका, नाहीतर काय होतं त्या म्हणजे ते जे होल असतात ना त्याच्यामधून पीठ बाहेर व्यवस्थित पडत नाही। आता ह्या सोऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित पीठ आपण भरून घेणार आहोत। तर 2 पापड्या येतील अशी ही चकती आहे। आता तेल एका साईडला कडकडीत गरम करायला ठेवलेलं, तर बऱ्यापैकी तेल गरम झाले। अगदी पण कडकडीत धूर येईल असं नाही करायचं, पण बऱ्यापैकी तेल गरम करून घ्यायचे आणि सोऱ्याने बघा अशा प्रकारे ही पापडी पाडून घ्यायची आहे। तर हा नवीन सोऱ्या असल्यामुळे थोडंसं जड जातं आहे, परंतु तुमचा जर असा फिरकीचा सोऱ्या असेल तर त्याने पटपट ही पापडी पडली जाते। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात करू शकता आणि लहान मुलांच्या अगदी छोट्या भुकेसाठी बेस्ट ऑप्शन आहे। तसेच तुम्ही चहासोबत सुद्धा ही पापडी खाऊ शकता, परंतु ही पापडी ना तळलेल्या मिरच्यांबरोबर खूप सुंदर लागते। तर संध्याकाळचा जो नाश्ता असतो छोटासा आपला, त्याच्यासाठी हे परफेक्ट रेसिपी आहे। आता छान तळली गेलेली आहे पापडी, व्यवस्थित तेल नितळून आपण काढून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने ना आपण बाकीच्या देखील पापड्या तळून घेणार आहोत। तर अतिशय साधी सोपी आणि परफेक्ट रेसिपी आहे। याच मोजमापासह तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि चवीला खूप म्हणजे खूप सुंदर लागते ही पापडी, अगदी जशी बाजारात मिळते की नाही तशीच लागते। तर चला मग आता आपण बाकीची पापडी तळून घेतोय, पण मध्यंतरी ना थोड्या मिरच्या तळून घ्यायच्या, म्हणजे तेल देखील असं थोडंसं तिखट होतं बघा। जर मिरच्या अगोदर तळून घेतल्या आणि नंतर पापडी तळली ना तर त्या पापडीला खूप छान टेस्ट येते। तर मिरचीवर थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि पापडीसह खायचं। तर चला मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। धन्यवाद, थँक्यू।